नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे मागील 12 वर्षापासून वास्तू सायन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून अगणित वास्तू व्हिजिट्स करत असताना हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या काळात मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि हे जे सौभाग्य मला प्राप्त झालंय त्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. मित्रांनो, प्रयत्न करूनही कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे किंवा अडकलेला पैसा परत मिळत नाहीये. ज्योतिष आणि तंत्रशास्त्रामध्ये असे काही अत्यंत अचूक आणि जलद परिणाम देणारे सिद्ध तोटके सांगितलेले आहेत, जे पूर्ण विश्वासाने आणि गुप्ततेने केल्यास कर्जाचा भार वेगाने हलका होतो आणि पैशाचा वेग सुरू होतो. चला तर जाणून घेऊया हे 5 सोपे पण अतिशय प्रभावी उपाय. चला तर सुरुवात करूया पहिल्या उपायापासून. पहिला उपाय आहे पिंपळाच्या पानाचा सिद्ध तोडगा. काय करायचं आहे तर शनिवारी संध्याकाळी पिंपळाचं एक अखंड न फाटलेलं न तुटलेलं पान स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचं आहे. चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून पानावर श्रीम किंवा ओम हम हनुमते नमः लिहायचं आहे. हे पान हनुमानाच्या चरणी ठेवून कर्जमुक्तीसाठी अतिशय हृदयापासून मनापासून प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे पान उचलून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवायचं आहे. पुढील शनिवारी हे पान वाहत्या पाण्यामध्ये किंवा पिंपळाच्या मुळाशी ठेवून द्यायचं आहे आणि नवीन पान पुन्हा तशाच पद्धतीने बनवायचं आहे आणि पुन्हा ते आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवायचं आहे. हे केल्यामुळे काय होईल तर अडकलेले पैसे परत मिळतील आणि कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल. दुसरा उपाय तुरटी आणि काळ्या कपड्याचा उपाय. मंगळवारी किंवा शनिवारी एका लहान काळ्या कापड्यामध्ये 21 ग्रॅम तुरटी आणि 5 अखंड लवंगा बांधून ही पोटली बनवायची आहे. ही पोटली घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवायची. हा उपाय केल्यामुळे राहू आणि शनीची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाईल आणि व्यवसायामधील अडथळे दूर होतील, अनपेक्षित धनलाभ होईल. तिसरा उपाय 1 रुपयाचं नाणं आणि लवंगेचा जलद काम करणारा उतारा. मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी 1 रुपयाचं नाणं आणि 2 अखंड लवंगा आपल्या डोक्यावरून उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवून घ्यायचंय. त्यानंतर हे नाणं आणि लवंग घराच्या बाहेर चौकामध्ये फेकून द्यायचंय आणि मागे न बघता थेट घरी यायचंय. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. कर्जाचा आणि मानसिक तणावाचा भार हलका होण्यास मदत होईल. चौथा उपाय मंगळवारचा गुळ आणि तांब्याच्या नाण्याचा उपाय. सलग 5 मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. थोडासा गुळ, लाल कपडा आणि 1 तांब्याचं नाणं एकत्र बांधून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचंय किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे. यामुळे मंगळ ग्रह अत्यंत मजबूत होतो. मंगळ मजबूत झाला की कर्ज फेडण्याची क्षमता आणि हिंमत आपल्यामध्ये वाढते. शेवटचा उपाय जो की खडे मीठ आणि काचेच्या वाटीचा एक वास्तू तोटका म्हणता येईल, वास्तूचा उपचार म्हणता येईल. काय करायचं आहे तर एक लहान काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ किंवा सेंदा मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 अखंड लवंगा ज्या आहेत त्या रोवून ठेवायच्या आहेत. ही वाटी घराच्या किंवा दुकानाच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवायची आहे. दर 15 दिवसांनी हे मीठ आणि लवंग पाण्यात विसर्जन करून नवीन मीठ आणि लवंग त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. हा उपाय तिथे म्हणजेच उत्तर दिशेमध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर करून धन आकर्षित करण्यासाठी मदत करतो. विशेष महत्वाची सूचना, हे उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि गुप्तता बाळगायची आहे. कोणालाही न सांगता हे उपाय करायचे आहेत. तसेच कर्ज फेडत असताना पहिला हप्ता हा नेहमी मंगळवारी भरण्याचा नियम पाळण्यास तुम्ही सुरुवात करा. त्यामुळे होईल काय तर तुम्हाला कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत मिळण्यास सुरुवात होईल. हे सर्व तोटके एकाच वेळी न करता कोणताही एक किंवा जास्तीत जास्त 2 तोटके आपण निवडू शकता आणि सलग 3 ते 5 आठवडे आपल्याला हे उपाय करायचे आहेत. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपलं वास्तू सायन्स ग्लोबल हे चॅनल आपण सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभम भवतु.